मालवण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा पडला त्याच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्ध अभिषेक करून या ठिकाणी घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला। मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर जी घटना घडली, महाराजांचा पुतळा हा कोसळला, ही घटना अतिशय दुर्दैवी आहे, निंदनीय आहे। या पुतळ्याच्या कामामध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला असेल, ज्यांनी डिझाईन केले असेल, ज्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट केलं असेल, स्ट्रक्चरल डिझाईन केलं असेल, त्यांना या ठिकाणी फासावर लटकवलं पाहिजे। कारण अशा पद्धतीचं पाप हे सरकारचं पाप हे नेव्हीवरती लोटतं आहे। नेव्ही ही नोडल एजन्सी होती, पण सार्वजनिक बांधकाम एजन्सी होती। बांधकाम एजन्सीचे पाप लपवण्यासाठी हे नेव्हीवरती पाप लोटत आहेत। त्याचा अतिशय तीव्र शब्दामध्ये आज निषेध या ठिकाणी करतोय। आज ठिकाणी मान सन्मान केला, महाराजांचा मान सन्मान केला, दुग्धाभिषेक केला आणि त्या ठिकाणी पुष्पगुच्छ प्रदान करून महाराजांचा मान सन्मान या ठिकाणी केला। मालवण येथे जी काही घटना घडली ती दुर्दैवी घटना। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे काही बांधकाम झालं ते निकृष्ट दर्जाचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामामध्ये जर त्या ठिकाणी भ्रष्टाचार होत असेल तर या सरकारचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी किती प्रेम आहे हे दिसून येतं। छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहे आणि त्या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत अशी घटना घडली ही दुर्दैवी आहे आणि हे सरकारचं पाप आहे। आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान त्या ठिकाणी राखू शकत नसेल, पुतळ्याचं बांधकाम चांगलं नीटनेटकं होऊ शकत नसेल तर त्या ठिकाणी या सरकारला सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी उभा आहोत। अमर सोळंके, मी नाशिककर, न्यूज नाशिक।